नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. असा सवाल करणारं एक पात्र नटसम्राट मध्ये विवा शिरवाडकरांनी लिहिलं आणि ते अजरामर झालं. या नटसम्राटाचा संदर्भ यासाठी कारण याच शब्दाला धरून आपल्या आजच्या पॅनलवर असलेल्या धनराज वंजारींनी कटसम्राट नावाचा एक शब्द शोधून काढला आणि या कटसम्राटाचेच अनेक अंक टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात घडतायत की काय असा सवाल उपस्थित करणारी परिस्थिती आपल्याला अनुभवायला येते. आत्ताच्या घडीला रश्मी शुक्ला विरुद्ध सगळे सत्ताधारी अशा प्रकारचं चित्र आपल्या समोर आहे. रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांच्यासाठी प्रमुख व्हिलन ठरलेले आहेत आणि त्याच निमित्तानं या एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या विरोधात प्रशासनातल्या काही लोकांबरोबरच सत्ताधारी सर्वंकष संपूर्णपणे एकवटल्याचं चित्र आहे. प्रशासनात आणि सरकारमध्ये कायम संवाद हवा आणि हाच संवाद लोकशाही बरोबरच सर्वसामान्य जनतेचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचा असतो. हे नागरिक शास्त्रातलं सूत्र या निमित्तानं कुठेतरी गळून पडताना दिसतंय. महाराष्ट्रामध्ये आजवर अशा प्रकारे सत्ताधारी आणि प्रशासक यांच्यातला संघर्ष इतक्या टोकाला गेल्याचं कोणी कधीही पाहिलं नव्हतं. प्रशासन सुद्धा आपल्या मतावर ठाम असतं ते सत्ताधाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीनं वागू न देण्यासाठी, तर प्रशासनाच्या हट्टालाही प्रसंगी जनहिताच्या साठी मुरड घालण्याची सत्ताधाऱ्यांची तयारी आणि क्षमता असते. पण यात सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे खऱ्या अर्थानं जनहिताच्या साठी कोणाचं वर्तन आहे ते. त्याच आधारावर तराजू कुठल्या बाजूला कळणार ते ठरतं. आत्ताच्या स्थितीमध्ये सत्ताधाऱ्यांनी आपल्या पद्धतीनं विविध प्रकारे रश्मी शुक्ला यांना दोषी ठरवलंय आणि नुसतं दोषी ठरवलेलं नाहीये, तर महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांचा एक अहवाल प्रसिद्ध करून त्या वर्तनाला कागदोपत्री सिद्ध करण्याच्या साठी सुद्धा पावलं टाकलेली आहेत. यात सीताराम खुंटेंचा खांदा वापरला जातोय का? इतकंच नाही तर प्रशासनात कायम होयबा अधिकारीच असले पाहिजेत असा आग्रह सत्ताधारी का धरतात? प्रशासनामध्ये सुद्धा सत्ताधाऱ्यांना सलाम करण्याची आणि कमरेत 90 अंशातल्या कोनात वाकण्याची मानसिकता का येत चालली आहे? हा सगळा वाद महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार आहे? कारण महाराष्ट्राची सध्याची स्थिती ही आव्हानात्मक आहे. याच निमित्तानं आजची लक्षवेधीची चर्चा प्रशासन मोर तर सरकारचाही जोर. रश्मी शुक्ला यांच्याकडून करण्यात आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणाचा वाद टप्प्याटप्प्याने पुढे सरकत असतानाच जे काही रश्मी शुक्लांनी केलं ते दंडनीय आहे अशी ठाम भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. आणि इतकंच नाही तर भविष्यात अशा प्रकारे चुका करणाऱ्यांना काय कठोर शासन केलं जाईल हे सुद्धा सांगायला राज्याचे मंत्री कचरलेले नाहीत. ते ज्या शब्दात बोलले तेही पाहणं लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्याला विरोधकांनी केलेला प्रतिवाद सुद्धा ऐकायचा आहे. सगळ्यात आधी त्या निमित्तानं मंत्री जितेंद्र आव्हाड आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रिया. सरकारकडनं आपण खूप मोठ्या हृदयाचे आहोत ही दाखवण्याची चूक झाली. जे शिवाजी महाराजांचं होतं की चूक घडल्यास माफी नाही, तात्काळ शिरच्छेद, ही शिकवण महाराष्ट्रातलं हे सरकार थोडंसं माणुसकीच्या नात्याने विसरलं होतं. आता रिपोर्ट बाहेर कोणी आणला? मी तर केवळ 2 पानं दिले होते, बाकी सगळा रिपोर्ट सील्ड एन्व्हलप मध्ये मी सन्माननीय केंद्रीय गृह सचिवांना दिला. हा रिपोर्ट पत्रकारांना दिला नवाब मलिक यांनी आणि पत्रकारांनी स्वतःही सांगितलं आणि आपल्या अनेक चॅनलवरही दिसलं की नवाब मलिक साहेबांनी रिपोर्ट पूर्ण सोडून त्या ठिकाणी
आणि त्यातली 5-6 पानं जी त्यांनी लोकांना दिली. त्याच्यामुळे खरं म्हणजे हा रिपोर्ट जो बाहेर आला किंवा कोणाला जर मानहानी सहन करावी लागत असेल, या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता संजय तटकरे आहेत, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आमदार अतुल भातखळकर आहेत, सनदी अधिकारी या नात्यानं आपल्यासोबत महेश झगडे आहेत, तसंच पोलीस अधिकारी राहिलेले आणि आत्ताच्या घडीला वंचित आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेले धनराज वंजारी आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करतोय. माझा पहिला प्रश्न चर्चेची सुरुवात करण्यासाठी अतुल भातखळकरांना असणार आहे. अतुल भातखळकर, आपण विरोधी गटाचे आहात. पहिला प्रश्न आपल्याला यासाठी विचारला जातोय कारण भविष्यात चुका केल्या तर काय शिक्षा होईल, इतकी कठोर भूमिका घेऊन राज्य शकट हाकणं शक्य आहे का? नाही, मुळामध्ये विरोध भविष्यात काही चुका घडल्या तर कठोर भूमिका घेऊ वगैरे हे जे काही जितेंद्र आव्हाड यांची वाक्य आहेत ही पूर्णतः राजकीय अशा स्वरूपाची विधान आहेत. पहिला मुद्दा. मी त्या दिवशीच म्हटलं होतं, आपल्याकडे रिॲक्शन देताना सुद्धा मी हे म्हटलं होतं की आम्ही उदार मनाने माफ केलं. तुम्ही कोण? राज्य कायद्याचं आहे आणि राज्य कायद्याचं हे कायद्यानेच चाललं पाहिजे. कारण रश्मी शुक्ला यांनी जर का बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केलं असेल तर फोन टॅपिंग करणं हा अत्यंत मोठा गुन्हा आहे. त्यामुळे रश्मी शुक्लांना त्या येऊन रडल्या, मग माझ्या पतीचं कॅन्सरने निधन झालंय, माझी मुलं लहान आहेत वगैरे वगैरे असं सांगून मग सांगितल्यामुळे आम्ही त्यांना माफ केलं. हे जर का खरं असेल तर अनिल देशमुख, सीताराम कुंटे आणि राज्याचे मुख्यमंत्री या तिघांवर सुद्धा कायद्याने कारवाई केली पाहिजे. आणि याच्याकरता मी स्वतः लोकायुक्तांकडे मंगळवार नंतर दाद मागणार आहे. कारण राज्य कायद्याचं असल्यामुळे यांना माफी करण्याचे अधिकार नाही आहेत. मग उद्या हे सांगतील की आम्ही अतुल भातखळकरांचा फोन टॅप केला होता, पण मग तो अधिकारी बोलला की नाही नाही माझी बायको एक्सपायर्ड झाली, माझी मुलं लहान आहेत, तुला आम्ही माफी देऊन टाकतो. आणि त्यामुळे असं कधीही होत नाही. कायद्याने कठोरच राहिलं पाहिजे. जे कायद्याचा भंग करतील त्यांना सजा झालीच पाहिजे. ठीक आहे, कायद्याचा भंग करणाऱ्यांना सजा झाली पाहिजे. अशा वेळेला सहृदयी असणं, कोमल हृदयी असणं हे राज्यकर्त्याचं काम नाही. रामशास्त्री प्रभुण्यांचा बाणा राज्य सरकारमध्ये कोणात उरलाय का असा प्रश्न आपण विचारू शकतो. पण प्रभुणे आडनाव आल्यावर कदाचित तो बाणा अंगीकारणं शक्य असेल नसेल हा वादाचा मुद्दा ठरेल. तो भाग बाजूला ठेवू. आपण संजय तटकरेजींना विचारूयात. संजयजी, कोमल हृदयी आहेत आपले गृहमंत्री, म्हणून त्यांनी कायदा भंग करणारा IPS अधिकारी हा दंडित न करता सोडून दिला. हा तर्क राज्य सरकारमध्ये कशा प्रकारे राज्य सरकार आणि राज्य सरकारचा प्रशासनाप्रती असलेला दृष्टिकोन काय आहे असं सांगतं? प्रसादजी, पहिली गोष्ट म्हणजे ज्या प्रभूने यांच्या नावाने तुम्ही जी कोटी करायचा प्रयत्न केला, तुम्हाला ते शोभा देत नाही. आणि नशिबाने आम्ही प्रभूने नाही आणि आम्ही परांजपेयी नाही आणि आम्ही कुठल्याही RSSला मानणारी वर्ग नाही. आम्ही OBC आहोत आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. तर कृपा करून अशा या चर्चेमध्ये कृपया जाऊ नका. ते तुम्हाला अँकर म्हणून शोभत नाही. राहिला प्रश्न या चर्चेचा, तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की ही जी चर्चा आहे आणि हा जो प्रश्न आहे हा सरकार आणि विरोधक याच्यामध्ये आहे. आता रश्मी शुक्लांचा खांद्याचा वापर कुणी केला? तुम्ही म्हणताय सीताराम कुंटेंच्या खांद्यावरून काही करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतायत. तसाच आमचाही तेच म्हणणं आहे ना. रश्मी शुक्लांचा खांदा वापरून कोण या सगळ्या गोष्टी करत होतं? जो CDR यांनी मिळवला तो कुठल्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांनी मिळवला? हा जो रिपोर्ट, रश्मी शुक्लांचा जो रिपोर्ट आहे, जो फोन टॅपिंगचा, तो देवेंद्र फडणवीसांनी कसा मिळवला? कुठल्या अधिकाऱ्याच्या संगनमताने मिळवला? जो त्यांनी सेंट्रल होम मिनिस्टर आणि होम सेक्रेटरीला दिला. त्यामुळे हे अनेक प्रश्न आहेत, त्याची उत्तरं येत्या काळामध्ये मिळतील. ठीक आहे. आणि पण संजयजी, मी आपल्याला प्रश्न मी आपल्याला असा विचारला होता संजयजी, की आपण ज्या पद्धतीनं भूमिका घेतलेली आहे त्यामुळे प्रशासनाप्रती या राज्य सरकारचा दृष्टिकोन काय आहे याबाबत काय संकेत गेले? भविष्यात चुका खपवून घेणार नाही असा संकेत तुम्ही देऊ इच्छित आहात का?
जर प्रशासनाने मानवतेच्या दृष्टिकोनातून जर काही भूमिका घेतली असेल आणि ती जाहीरपणे मांडली असेल तर त्यात काय चूक आहे असं मला वाटत नाही. अतुल भालकतकरांचा अधिकार आहे की त्यांनी त्याची दाद मागावी आणि त्याच्या विरुद्ध इन्क्वायरीची मागणी करावी. त्याचा तो त्यांचा अधिकार आहे. आणि मला माहिती आहे, 100% खात्री आहे की आमचे होम मिनिस्टर असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा चीफ सेक्रेटरी असतील, हे त्याचं उत्तर देतील आणि कुठलीही चौकशीला सामोरे जातील. त्याच्यामुळे जर अतुल भातखळकरची जी भूमिका घेणार असतील तर त्याचं स्वागतच करतो आम्ही. अतुल भातखळकरांच्या भूमिकेचं स्वागत आपण करता आहात. अतुलजी, या दृष्टिकोनाला काय म्हणणार? आत्ताच्या घडीला मी त्यांना हे विचारतोय की नक्की प्रशासनाप्रती त्यांचा दृष्टिकोन काय आहे? चुकांना माफी नाही, चुकीला माफी नाही, अशा प्रकारचं एक प्रसिद्ध वाक्य बॉलिवूडच्या एका चित्रपटातलं होतं. ते आता धोरण म्हणून येणार असेल तर प्रशासन आणि राज्य सरकारमधला सुसंवाद राहणार आहे का? नाही, पहिला मुद्दा, तुम्ही जो प्रश्न उपस्थित करताय ना, हा प्रश्नच माझ्या दृष्टीने गैरलागू आहे. कारण जे काही सत्ताधारी पक्षाकडनं चालू आहे ते पूर्णपणे राजकीय चालू आहे. प्रशासनामध्ये किंवा कायद्याच्या राज्यामध्ये अधिकारी असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, यांनी कोणीही चुका केल्या तर त्या चुकीकरता कायद्यामध्ये शिक्षा ही स्पष्ट केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यापासून कोणाला तरी माफी देण्याचा अधिकार हा एक्झिक्युटिव्हना, सत्ताधाऱ्यांना नाहीये. माफीच्या सुद्धा प्रोव्हिजन आहेत, पण त्या कुठल्या गुन्ह्याकरता हे सुद्धा कायद्याने सांगितलेलं आहे. तुम्ही जर का सिग्नल तोडला तर तुम्ही दंड भरा आणि बाहेर पडा. पण हेच जर का तुम्ही कोणाला मारहाण केलीत तर तुम्हाला माफ करण्याचा अधिकार नाहीये पोलिसांना किंवा एखाद्या आमदाराला, एखाद्या खासदाराला किंवा सत्ताधारी पक्षाला. आणि त्यामुळे सीताराम कुंटेंनी चीफ सेक्रेटरी म्हणून काल लेखी हे सांगितलेलं आहे की रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी घेतली. ती परवानगी घेतल्यानंतर त्यांनी फोन टॅप हे भलत्याच व्यक्तींचे केले असं कुंटे म्हणतायत. तो खुलासा पूर्णतः फसवा आणि खोटा आहे. हा वेगळा बाजूला ठेवू मुद्दा आपण. नाही, पण त्याच्यातला एक उपमुद्दा आहे अतुलजी, त्याच्यातला एक उपमुद्दा असा आहे की मग सीताराम कुंटेंच्या खांद्यावर सत्ताधाऱ्यांची बंदूक आहे का, हा प्रश्न या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला, जो संजय तटकरेंना पटला नाही आणि संजयजींनी त्यावरही आक्षेप नोंदवत असं म्हटलं की हा प्रश्न उलट्या पद्धतीनं रश्मी शुक्लांच्या खांद्यावर विरोधकांनी बंदूक ठेवली आहे का, अशा पद्धतीनं का नाही विचारता यावा? कुठलाही प्रश्न तुम्ही विचारू शकता आणि विरोधक तर म्हणजे आत्ताचे राज्यातले सत्ताधारी तर काही ब्रळत आहेत भ्रमिष्ठासारखे. सिंपल आहे. रश्मी शुक्लांनी फोन टॅपिंग केलं, हे कधी केलं तर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये. या राज्यामध्ये गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये राज्य कोणाचं होतं? यांचंच होतं ना. मग यांनी कारवाई करायला पाहिजे ना. मला काही कळतच नाही. काही काय चाललंय, काय कुठल्या प्रकारची आर्ग्युमेंट्स आहेत? कारवाईचा मुद्दा एक वारंवार उपस्थित होतोय. संजय तटकरेंना तो विचारावा लागेल. पण त्यात संजयजी, आपण लेखी हे सांगितलेलं आहे की कोमल हृदयी असल्यानं माफी दिली गेली. मुद्दा आता माफीवर आक्षेपाचा आहे. आता प्रश्न असा उपस्थित राहतोय जो मी थोडा पुढे नेतो, रश्मी शुक्लांच्या पलीकडे जाऊयात आपण. ऐकाय संजयजी, एकच मिनिट संजयजी, माझा प्रश्न पूर्ण होऊ द्यात. रश्मी शुक्लांना आपण कोमल हृदयी राहून माफी केलीत, तर्कासाठी तो मुद्दा मान्य करू. पण तुमच्या गृहमंत्र्यांवर अत्यंत गंभीर आरोप करणारे परमवीर सिंग आत्ता सेवेत आहेत, नुसते सेवेत नाही आहेत, ते महाराष्ट्राच्याच सेवेत आहेत. ते महाराष्ट्राच्याच नुसते सेवेत नाहीत, ते तुम्ही दिलेल्या पोस्टिंगवर बसलायत आणि काम करतायत. गृहमंत्र्यांना आव्हान देणारा माणूस तुम्ही शांतपणे बसू देतात, त्यांच्यावरही कारवाई करत नाही. त्यांच्याबद्दलही कोमल हृदयी आहात का? नाही प्रसादजी, प्रत्येक गोष्टीवर प्रश्न उपस्थित करणं ही आजकाल विरोधकांची फॅशन झालेली आहे. थोडंसं काय झालं की देवेंद्र फडणवीस लगेच प्रेस कॉन्फरन्स घेऊन आवाच्या सव्वा सगळे आरोप करणार. मला वाटतं की त्यांना ट्रान्सफर केली त्यांच्याकडनं जे जबाबदारीचं पद होतं परमवीर सिंगांकडनं, जेव्हा सरकारला लक्षात आलं की हे काहीतरी भलतंच प्रकरण आहे, त्यावेळेला त्यांना तिथनं रिलीफ करण्यात आलं आणि दुसरी पोस्टिंग दिली गेली. ठीक आहे, ते त्या पोस्टिंगवर काम करतायत. आता एकतर ते IPS अधिकारी असल्यामुळे त्यांना सेवेतनं काढून टाकता येत नाही. तो सेंट्रल याचा नियम आहे. आता बघेल सरकार काय करायचे ते, की त्यांना
केंद्र शासनाला सरकार विचार करेल की ठीक आहे. द्यायचं का, की तुमचं तुम्ही म्हणणं असं central आहे की deputation- परमवीर सिंगांच्या बाबत सरकार योग्य वेळी योग्य निर्णय घेईल. महेशजी झगडे आपल्यापर्यंत पोहोचतो, राजकीय भूमिका आपल्या समोर आलेल्या आहेत. आपण समाज माध्यमांवर बऱ्यापैकी व्यक्त होत असतं आणि त्यातलं एक वक्तव्य मी आपलं ऐकलं, वाचलं. ते असं होतं, आत्मा असेल तर सरकारनं आत्मपरीक्षण करावं. हे ताज्या घडामोडींशीच निगडीत आहे असं मी समजतो आणि तुम्हाला काय सुचवायचंय असं विचारतो. प्रसाद माझ्या लक्षात नाही आलं, कारण इतर वक्ते बोलत असल्यामुळे माझ्यापर्यंत पोहोचलं नाही. आपण परत विचारणार का त्यामध्ये? अगदी अगदी. मी आपल्याला असा प्रश्न विचारला की तुमची समाज माध्यमातली अगदी एक ताजी पोस्ट माझ्या नजरेखालून गेली. त्यात तुम्ही लिहिलं होतं, सरकारला आत्मा असेल तर सरकारनं आत्मपरीक्षण करावं. यातून तुम्ही सुचवू काय पाहताय? मी खरं म्हणजे की माझी पोस्ट आहे की केवळ एक महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन नाही, तर जनरली जगामध्ये जे काही चाललेलं आहे आणि लोकशाहीची की जी दुर्दशा चालू आहे आणि 21व्या शतकात जे काही लोकशाहीचं पूर्ण ढासळत चाललेली आहे त्याबाबत मी असं म्हणतो. तर मग ते कुठलं ते तुमचं सिरिया असेल, USA असेल, बाकीचे हे सगळ्याच्या बाबतीमध्ये ती काही आपल्या महाराष्ट्र शासनासाठी किंवा केंद्र शासनासाठी नव्हती. ठीक त्यामुळे आहे. त्याच्याशी आपण महाराष्ट्र शासन केंद्र शासन अशा प्रकारच्या एका स्पेसिफिक विषयाबद्दल बोलला नाही. ठीक आहे, आपण पुढे नेऊयात. मला एक विचारायचं आहे, पण आता जे महाराष्ट्रात सुरू आहे त्यावर माजी सनदी अधिकाऱ्यांना प्रतिक्रिया देणं अपेक्षित करतो मी. या चर्चेत आम्ही आपल्याला त्यासाठीच निमंत्रित केलंय. ज्या पद्धतीनं एका महिला IPS अधिकाऱ्याच्या बद्दल बोललं गेलं आणि चुका झाल्या तर शिरच्छेदाची छत्रपतींची शिकवण आम्ही विसरलो असं म्हणलं गेलं, यानं प्रशासनात गेलेले संकेत काय असतात? त्यामध्ये एक असं आहे की खरं म्हणजे की आपण पूर्ण विसरतोय, सगळेजण विसरतोय की लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये हे राजकीय नेतृत्वाने चालवण्याची ही व्यवस्था आहे आणि त्याला प्रशासकीय नेतृत्वाने सपोर्ट करायचा आहे आणि हे सपोर्ट करताना कंटिन्युटी राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये राजकीय नेतृत्व कुठे जर चुकत असेल तर त्याच्यासाठी थोडासा कुठेतरी त्याच्यामध्ये त्यांना बॅलन्स त्यांना आणलं पाहिजे. ह्या 2-3 गोष्टीसाठी हे प्रशासकीय व्यवस्था त्याच्यामध्ये आहे. आता झालंय काय की महत्वाचे प्रश्न बाजूला पडून काहीतरी अशा गोष्टी निघतायत आणि मग प्रशासन विरुद्ध शासन किंवा प्रशासन विरुद्ध राजकीय व्यवस्था अशा पद्धतीचं खरं हे द्वंद्व चाललेलं आहे किंवा कसं होतं. आता एक जी आपण घटना जी सांगितलेली आहे की रश्मी शुक्ला मॅडमच्या बाबतीमध्ये आता त्यांनी काय केलेलं आहे किंवा काय केलेलं नाहीये किंवा कशामध्ये आहे, खरं म्हणजे की त्यांनी जर गुन्हा केला असेल जसं अतुलजी म्हटले तर त्या गुन्ह्याच्यासाठी त्यांना शिक्षा हे झाली. कारण आपण काही तलाठी, ग्रामसेवक, कॉन्स्टेबल, डीसी आणि कमिशनर याच्यामध्ये काही फरक करत नाही. कारण आर्टिकल 14 का जो कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये कायद्यापुढे सर्व समान आहेत. त्यामुळे जर एखादं कोणी जर चूक केली असेल अधिकारी आणि कर्मचाऱ्याने तेच आहे ते आणि त्याला त्याच्या बाबतीमध्ये योग्य ती चौकशी होऊन त्याच्यावरती त्यांना जे काही व्हायचं असेल ते होईलच. म्हणजे आपणही सांगताय की कारवाई करा. अतुल भातखळकरांनी पण थोड्या वेळापूर्वी त्याच गोष्टीची आठवण केली. आता कारवाई न करण्यामागचं काय कारण? आणि आम्ही कोमल हृदयी आहोत म्हणून आम्ही त्यांना माफ केलं. अशा प्रकारची माफी कायद्यात बसते का? तुम्ही कायद्यानं कारवाई करा असा आग्रह धरत असताना माफी कुठल्या कायद्यात बसवायची? आता हा जो मुद्दा जो आपण हे करतात, खरं म्हणजे की हे सगळं समाज माध्यमावरती आलेलं आहे. मी सुद्धा काही वर्ष होम डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या 360 डिग्रीज मध्ये पाहिल्या जातात की केवळ कोणी असं बोललं समाज माध्यम असं चालत नाहीये. प्रशासन शासन असं चालत नाही आणि असं ते चालू नये. खरं म्हणजे की हे शासन व्यवस्थेच्या बाहेर कुठेतरी समाजामध्ये मग कोणाचे काय काय मत आहेत असं चालतं. ते फाईलवरती चाललं पाहिजे, कोणाची चूक आहे, कोणी केलेली आहे, का केलेली नाही आणि मग शेवटी त्याच्यामधून काही कन्क्लुजन आलं तर त्याच्यावरती झालं पाहिजे. मला वाटतं की सर्वांनी असं काही नुसतेच मतं देण्यापेक्षा जे काही कॉन्क्रीट असेल, जी काही अशी हेल्दी व्यवस्था जर करायची जर असेल त्याच्या फार काही चर्चा करण्यापेक्षा जो कोणी चुकत असेल त्याला शिक्षा केली पाहिजे, जो योग्य वागत नसेल त्याच्या विरुद्ध कारवाई झाली पाहिजे आणि मग समाजाचे जे प्रश्न आहेत आपण काय कुठल्या चर्चा करतो, सगळ्या समाजाचे जे आजचे प्रश्न काय आहेत, कोविड किती डोक्यावरती काढतो, बेरोजगार किती आहे, अर्थव्यवस्था काय चाललेली आहे, राज्याचं काय झालेलं आहे, हे करून आपण कुठेतरी एका अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये आपण सगळं करतो. मला वाटतं की कुठेतरी हा लार्जर सेट कुठेतरी वेगळे केला पाहिजे आणि मग यावर एकदा पटकन अतुलजींना आधी बोलतं करूया, त्यानंतर संजयजींसाठी माझा प्रश्न असणार आहे आणि धनराज वंजारी सुद्धा बोलतीलच. अतुलजी पटकन सांगा, आपल्या सोबत असलेले माजी सनदी अधिकारी महेश झगडे म्हणतात कारवाई करा. कारवाई करायला कचरण्यानं संशय वाढतोय का? नाही 100%. आणि माझा जो मूळ मुद्दा आहे ना की काल तर चीफ सेक्रेटरींनी लेखी दिलेलं आहे की त्या आमच्याकडे आल्या, माफी मागितली
म्हणून आम्ही त्यांना माफ केलं. अहो कुठल्या कायद्यामध्ये अधिकार आहे चीफ सेक्रेटरींना? आणि गुन्हा कुठला आहे? फोन टॅपिंग, ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत लोक जाऊन फोन टॅप जर का सरकारला करायचे असतील तर त्याची प्रोसिजर सर्वोच्च न्यायालयाने निकालाद्वारे लेट डाऊन केलेली आहे. आणि ऍडिशनल चीफ सेक्रेटरी होम यांना या पॉवर्स दिलेल्या आहेत. त्या राजकारण्यांनी ठेवलेले नाहीये सुप्रीम कोर्टाने. असं असताना त्यावेळेचे एसीएस होम आणि आत्ताचे मुख्य सचिव हे लेखी असं म्हणतायत की माझ्या परवानगीने फोन टॅपिंग केलं, पण ते भलत्याच फोनचं केलं आणि त्या रडत आल्या म्हणून मी त्यांना माफी दिली. महेश जकडे एक वरिष्ठ सनदी अधिकारी राहिलेले आहेत, सेक्रेटरी लेवलचं त्यांनी काम केलेलं आहे. मला एवढं समजावून सांगा, मी कायदे मंडळाचं सदस्य आहे, असं कायद्यात आहे का? अशी प्रोव्हिजन आहे कायद्यात? महेशजी आपल्याला प्रश्न आलाय. महेशजी एकीकडे फोन टॅपिंग अत्यंत गंभीर गुन्हा आहे आणि खरं आहे गंभीरच गोष्ट आहे ती फोन टॅपिंग. फोन टॅपिंग हा अतिशय गंभीर गुन्हा आहे, हा गुन्हाच आहे. आणि त्याच्यासाठी मग काही लोकांच्या वरती अनावश्यक असे फोन टॅपिंग होऊ नये म्हणून त्यासाठी एक व्यवस्था तयार केलेली आहे. त्याच्यासाठी कमिटी आहे. मग विशिष्ट परिस्थितीमध्ये ते फोन टॅपिंगसाठी त्याचे हे देतात आणि मग त्या फोन टॅपिंग नंतर पुढे काय झालं काय हे सगळं त्याच्यामध्ये होतं. जर बेकायदेशीर कोणी जर फोन टॅपिंग करत असेल तर कारवाई ही झालीच पाहिजे. त्याच्यामध्ये कोणी मग उद्या माणूस सुद्धा एखादा कोणीतरी पण मग महेशजी आपणही म्हणताय वारंवार कारवाई झाली पाहिजे, विरोधकांचंही म्हणणं आहे. विरोधकांचं म्हणणं राजकारणासाठी बाजूला ठेवू, आपल्यासारखा सनदी अधिकारी सांगतोय कारवाई झाली पाहिजे. कारवाई न होण्याचं तुमच्या लेखी कारण काय असेल? आपण बराच वेळ झाला या विषयावर चर्चा करतोय कारण आपल्याकडे पटकन चर्चेत उत्तर येत नाहीयेत. मी हा प्रश्न त्याच निमित्तानं पुनरुक्ती स्वरूपात विचारलाय. मी म्हणूनच परत पुन्हा एकदा सांगून याच्यावरती खरं म्हणजे उत्तर दिलेलं आहे. माझं उत्तर फक्त फार सिंपल आहे की हे समाज माध्यम पब्लिक किंवा मीडियामधून जे काही येतं त्याच्यापेक्षा फाईलवरती निश्चित काय चाललेलं आहे की त्याच्यामध्ये टॅपिंग झालेलं आहे ते किती इलिगल केलेलं आहे, कुणाचं केलेलं आहे आणि त्यांच्याविरुद्ध त्यांना नोटीस दिलेली आहे का ज्यांनी इलिगल टॅपिंग केलेलं आहे, त्याच्यामध्ये किती लोक इन्व्हॉल्व होते, ह्या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे चौकशीचा भाग आहे. आणि तो चौकशीच्या भागाला आपण खरं म्हणजे की ही चौकशी त्या यंत्रणांनी केली पाहिजे. जे कोणी तो मुख्य सचिवांची समिती असेल किंवा मग तुमच्या डीजीची समिती असेल, जे काही कोणी असतील त्याच्यामध्ये त्यांनी ते चौकशी केली पाहिजे की इलिगल कोणी केलेलं आहे, का केलेलं आहे आणि त्याच्या पुढे काय होणार आहे, काय होणार आहे त्याच्या पुढे. अगदी अगदी फार महत्वाचा मुद्दा. संजय तटकरेजी आपल्यासाठीचा प्रश्न असेल, मुख्यमंत्र्यांच्याकडून आदेश गेल्यानंतर 24 तासाच्या आत सीताराम कुंटेंचा अहवाल आला. समाज माध्यमांवर लोक म्हणायला लागली प्रशासन गतिमान झालं, सगळ्या बाबतीतच इतकं गतिमान असावं. आता त्याच गतिमानतेनं जर फोन टॅपिंग सारखा गंभीर गुन्हा एखाद्या अधिकाऱ्याच्या हातून घडला असेल आणि तो अधिकारी आता केंद्रीय प्रतिनियुक्तीवर असेल, एक साधं पत्र लिहून तरी आपण युपीएससीला कळवू शकतो. नाही, त्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील ना. मुख्यमंत्री सक्षम आहेत आणि अतुल भातखळकर यांच्यासारखे कायदे मंडळात असणारे जे जागरूक लोकप्रतिनिधी आहेत ते लिहितीलच. त्याच्यावर सरकार नक्कीच विचार करेल. आताच्या घडीला आपण असं सुचवत आहात की सरकार यावर काही ना काहीतरी करणार आहे. धनराज वंजारी, चर्चेच्या बऱ्यापैकी उशिराच्या टप्प्यात मी आपल्यापर्यंत येतोय, पण त्याचं कारण असं होतं की आतापर्यंतची परिस्थिती पूर्णपणे प्रेक्षकांपर्यंत उलगडावी आणि हा प्रश्न मी आपल्या समोर आणावा की आत्ताच्या घडीला सरकारनं कारवाई न करण्यानं सुद्धा काही ना काहीतरी प्रशासनात संकेत जात आहेत. हे सरकार निर्णय घेण्याच्या बाबतीत सक्षम आहे आणि प्रशासनाला त्यांचं ऐकावं लागेल, अशा बाबतीतला संकेत यानं जातो का? मला असं वाटत नाही. स्पष्टपणे सांगायचं तर प्रसाद की सरकार याच्यामध्ये सक्षम आहे. सरकारची सक्षमता असती तर हे प्रकार झालेच नसते. करकरेंबरोबर एटीएस मध्ये काम करताना एकदा करकरे म्हणाले होते की मला माझ्या हाताखाली हे होयबा अधिकारी नको आहेत, कारण येणारं संकट लष्करे तोयबा आहे. उद्या जर असे होयबा अधिकारी कोणाची परवानगी न घेता किंवा एका नंबरची परवानगी घेऊन दुसरे नंबर घुसडून जर त्याचं टेपिंग करत असतील, कोणाच्या तरी प्रलोभनाला बळी पडत असतील, तर उद्या पाकिस्तानी किंवा चीनच्या प्रलोभनाला हे लोक बळी पडणार नाहीत कशावरून? हा जो आजचा मुद्दा आपण चर्चा करतोय याचं थोडंसं वेगळं डायमेन्शन सांगण्याचा माझा उद्देश एवढ्यासाठीच आहे प्रसाद की अनिल देशमुखांनी होम डिपार्टमेंटचा चार्ज घेतल्या घेतल्या पहिल्या आठवड्यामध्ये एक प्रकरण फोन टेपिंगचं माध्यमांसमोर आणलं होतं.
आणि त्यांनी त्याच्यामध्ये एलिगेशन केलं होतं माजी मुख्यमंत्री फडणवीसांवर की यांनी नेत्यांचे फोन टेपिंग करण्यासाठी इस्रायल वरून 10 करोडच्या मशीन्स हाय डिजिटल टेक्नॉलॉजी मागवलेली आहे आणि त्याची आम्ही चौकशी करणार आहोत. 1 महिन्यात आम्ही त्याचा अहवाल देऊ. या शासनाने त्याचा अहवाल आजपर्यंत कुठे गडप केलाय त्याच्याबद्दल कोणी वाच्यता सुद्धा करत नाही. प्रश्न राहिला ज्या फोन टेपिंगवर आपण परवानगी घेतो ऍडिशनल चीफ सेक्रेटरीची आणि फोन टेपिंग सुरुवात होते, त्या फोन टेपिंगचा दर 24 तासांनी जो इंटेलिजन्स SID चा कमिशनर असतो, ज्या रश्मी शुक्ला मॅडमचं नाव आता पुढे आलंय, त्या कमिशनरनी दर 24 तासात हा फीडबॅक द्यायचा असतो ACS ला. इतकी शास्त्रशुद्ध प्रोसिजर कायद्याची लेट डाऊन केली असताना या ठिकाणी जे असे प्रकार होतात हे इतके भयानक आहे. या प्रकाराची पुढची भयानकता सांगतो. आज एका चॅनलवर मी एका पोलीस अधिकाऱ्याला ऐकत होतो. त्यांनी असं म्हटलं की रश्मी शुक्ला मॅडम या IPS अधिकारी जेव्हा SID मध्ये स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये DIG होत्या तेव्हा त्याच्या हाताखाली एक सकूर सय्यद आणि धामणेस्कर चाळुंखे नावाचे अधिकारी काम करत होते, ज्यांच्या स्पेशल रूम्स होत्या फोन टेपिंगसाठी. रश्मी शुक्ला मॅडम जेव्हा तिथून बदलीवर पुण्याच्या कमिशनर मधून गेल्या तेव्हा हे सगळे अधिकारी आपल्या सोबत घेऊन गेल्या. त्यांच्याकडून तेच काम होत होतं. त्या पुण्यावरून बदलून जेव्हा परत कमिशनर SID मध्ये आल्या तेव्हा सुद्धा हे अधिकारी त्यांच्या बरोबर होते. आपण जरा सखोल बघा की वरिष्ठ पातळीवरचे IPS पोलीस अधिकारी आणि राजकारणी यांची जी अश्लाघ्य युती झालेली आहे ही या देशासाठी आणि समाजासाठी अतिशय मोठी भयघंटा आहे. अगदी धनराजजी, फार महत्वाच्या मुद्द्यावर आपण आणलं आणि त्यानिमित्तानं एक छोटा उपप्रश्न आपल्यासाठी हाच उपस्थित करतो की रश्मी शुक्ला आज महाराष्ट्राच्या सेवेत नाहीत. RR पाटलांपासून त्या गुप्तवार्ता विभागाच्या जवळपास काम करतात. त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना सुद्धा फोन टॅपिंगचे आरोप त्यांनी केले, जे आता सत्तेत आहेत. सत्तेत आलेली माणसं गेली 1.5 वर्ष फोन टॅपिंगवर चकार शब्द काढत नाहीत आणि सत्तेत असताना त्यांच्या काळात सुद्धा फोन टॅपिंग होतं. हे सगळं आपल्याला हा अधिकारी हवा तसा वागतोय तोपर्यंत त्याला सोबत ठेवा. तो अडचणीचा ठरला की त्याला योग्य ठिकाणी पाठवायची सोय करून टाका. अशा दृष्टिकोनातून होतं का? निश्चितपणे होतं. अगदी क्रक्स ऑफ द डिबेट तू बोलला. प्रत्येक राजकारणी सत्तेत आलेला हेच करत असतो. इथं कुणीही धुतल्या तांदळाचं नाही. केवळ आक्षेप घेऊन आरोप केले म्हणजे आपण शहाणे होतो असा याच्यातला अजिबात भाग नाही. सर्वात मोठी वेदना एक पोलीस अधिकारी म्हणून मी या चॅनलवर मान्य करतो की ज्यावेळी रश्मी शुक्ला मॅडमने माझं काहीतरी चुकलाय साहेब म्हणून पाय पकडले, मग ते होम मिनिस्टर असतील, CM असेल किंवा चीफ सेक्रेटरी असेल, रश्मी शुक्ला मॅडम ह्या विसरल्या की त्यांच्या खांद्यावर अशोक स्तंभ आहे. अशोक स्तंभ हे याचं निशाण आहे आणि ते मुद्दाम खांद्यावर असतं, डोक्यावर नसतं. कारण ती प्रशासकीय जबाबदारी असते जनताभिमुखतेची. हे प्रशासन जे जनताभिमुख न राहता सत्ताभिमुख झालेलं आहे म्हणजे अख्ख्या देशाची अस्मिता त्या भारताच्या स्तंभाच्या रूपाने तुम्ही कोणाच्या तरी पायावर लोळण घेता. अगदी या चर्चेला पुढे न्यायचंय आपल्याला वेळेची मर्यादा. एक छोटा प्रश्न त्या निमित्तानं आपण जे मगाशी बोललात त्यातलाच संदर्भ घेतो आणि पटकन महेश झगडेंसाठी उपस्थित करतो. महेशजी, धनराज वंजारींनी टॅपिंगच्या संदर्भातल्या कायदा संमत पद्धतीला समोर आणलं. अहो, जर समजा दर 24 तासांनी ACS होमकडे अर्थात राज्याच्या गृहसचिवांना अहवाल दिला जात असेल तर हेच गृहसचिव जे आता मुख्य सचिव आहेत त्यांना हे कळलं नाही की आपण परवानगी अ ची दिली होती, टॅपिंग बचच होतंय? नाही, मला याच्यामध्ये एक असं आहे की माझी जी माहिती आहे ती माहिती अशी आहे की, आणि मी थोडं होम डिपार्टमेंट काळी काम केलेलं आहे की तिथे कोणाचे फोन टॅप करायचे आहेत आणि कशासाठी करायचे आहेत याच्यावरती ते अगर DG कडून रिपोर्ट येतो आणि मग तो मुख्य सचिव किंवा ऍडिशनल चीफ सेक्रेटरीच्या समिती पुढे जातो आणि त्याच्यामध्ये निर्णय देतात आणि कोणाला मंजुरी द्यायची कोणाला मंजुरी द्यायची नाही. आता एकदा मंजुरी दिल्यानंतर मग ते फोन टॅप केल्यानंतर त्या टॅपिंगच्या बाबतीमध्ये कुठे गुन्हे घडले असेल तर त्याची कारवाई खाली होते.
पुन्हा त्या कारवाईसाठी पुन्हा त्या समितीकडे येतात हे असं माझ्या माहितीमध्ये नाहीये. त्यामुळे अशा माझ्या अर्धवट माहितीबाबत मी काही जास्त बोलू शकणार नाही. कारण पूर्वीची जी पद्धत होती ती एकदा फक्त त्या कुठल्या व्यक्ती आणि कशा कारणासाठी यासाठीच त्या समितीपुढे येत होतं. त्याच्यानंतर फोन टॅप झाल्यानंतर कुणाचे केले, काय केले, किंवा त्या जे फोन टॅप केले त्याच्या विरुद्ध काय केले हे त्यांच्या पुढे त्या समितीपुढे जर आणलंच नाही. महेशजी, एकच मिनिट मी मध्ये यासाठीच थांबवतोय कारण फोन टॅप झाल्याच्या नंतर त्याचा अहवाल बनला. अहवालामध्ये आक्षेपार्ह बाबी काय आहेत त्याचा तपशील तत्कालीन महासंचालकांकडे गेला. म्हणजे याचाच अर्थ फोन टॅपिंगच्या संदर्भातले अहवाल ठिकठिकाणी अपडेट झाले. आता माझा प्रश्न त्याच अनुषंगानं होता की फोन टॅपिंगचे अहवाल आपल्या टेबलावर आले, आपण ते वाचत असणार. आपण म्हणजे मी तुम्ही म्हणत नाहीये, पण ज्या अधिकाऱ्यांच्या समोर गेले त्यांनी ते वाचले असणार. जर त्यांनी ते वाचले तर त्यांना हे लक्षात का नाही आलं की अरे आपण या नंबरचं टॅपिंग तर करायलाच सांगितलं नव्हतं. याच संदर्भातला प्रश्न घेतो. एकदा यावर अतुल भातखळकरांचं काय म्हणणं आहे तेही ऐकूयात. नाही, मुळात मुद्दा असा आहे की दुर्दैवाने झगडे साहेब सुद्धा मी जो मुद्दा उपस्थित केला त्याला उत्तर देत नाहीये. म्हणजे त्यांनी उत्तर देणं अपेक्षित नाही माझ्या प्रश्नाला, पण चर्चा करतोय म्हणून मी म्हणतोय. अहो, राज्याचा चीफ सेक्रेटरी लेखी असं कसं काय म्हणू शकतो की त्या माझ्याकडे आल्या आणि मी त्यांना माफी दिली म्हणून? ही इज IAS ऑफिसर, चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, त्यावेळेला ते होम सेक्रेटरी होते आणि रश्मी शुक्लांनी अधिकार मिळाल्यानंतर फोन टॅप केले. ते फोन टॅप करत असताना शेवटी मी तुम्हाला सांगतो काय असतं की समजा उदाहरण दिलं की अतुल भातखळकरांचा फोन टॅप करतायत ते आदेशानुसार, आणि तो कशाकरता करतायत ते एक्स कारणाकरता करतायत. पण त्यांना हे त्यातून असं होतं ना, मी दोन मोठी उदाहरणं देतो की आपल्या देशातलं क्रिकेट बेटिंगचं रॅकेट ज्याच्यामध्ये साऊथ आफ्रिकेचा कॅप्टन सापडला. अगदी. तो कसा सापडला तर क्रिमिनलचं ट्रॅपिंग चालू होतं दिल्ली पोलिसांचं, आणि त्यातल्या एकाचा फोन तो जो साऊथ आफ्रिकेचा क्रिकेटर होता त्याला यायला लागला आणि त्यातून दिल्ली पोलिसांना हे कळलं की अरे हा बेटिंग मध्ये आहे. बरोबर. आणि मग त्यातून भारतातले काही क्रिकेटपटू सापडले हे आपल्याला माहिती आहे. हेच घडलेलं आहे या प्रकरणामध्ये. मी तुम्हाला सांगतो, 2 मिनिटं मला पूर्ण करू द्या. दुसरं उदाहरण देतो की सेशन कोर्टाचे जज JSW सिंग, अगदी, एका क्रिमिनलचं टॅपिंग चालू होतं आणि खंडणी करता सेशन कोर्टाचा जजच त्याला धमकी देत होता. त्याला पुढे बडतर्फ केला, तुरुंगात पाठवलं. की JSW सिंगचा फोन टॅप होत नव्हता, पण फोन टॅपिंग मधनं ज्या ज्या गोष्टी बाहेर येतात त्याच्या आधारावर रिपोर्ट बनला जातो, आणि तो रिपोर्ट जो या प्रकरणात बनला तो अत्यंत एक्सक्लुझिव्ह होता. राज्याच्या गृहमंत्र्यांचे निकटवर्तीय या बदल्याच्या रॅकेटमध्ये होते आणि आहेत. ठीक आहे अतुलजी. गृहमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि आहेत. ठीक आहे अतुलजी, मला वेळेचं बंधन आहे. या 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 मुद्द्यावर चर्चा करायचीच आहे आपल्याला. एक छोटी विश्रांती अत्यंत गरजेची असल्यानं थांबवतोय आपल्याला. लक्षवेधीच्या पुढच्या भागात आपण लवकरच परत येतोय. दुसऱ्या भागातली चर्चा ही याही बरोबरच महत्वाची असणार आहे, तेव्हा चुकू नका.